संघटनांमध्ये जो घोळ होतो याचा फटका तुम्हालाही बसला होता. आता कुठेतरी काटेकोर पालन केलं जातंय. नाही, या अशा पद्धतीचा घोळ होऊ नये याच्यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. ती काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे काळजी याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आयोगाने केलेलं आहे. निवडणुकीसाठी कशाप्रमाणे तयारीला लागा, काय नक्की मार्गदर्शन झालं? निवडणुकीच्या दृष्टीने तयारी लागण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आता ही जी मी तुम्हाला सांगितली निवडणुकीची तयारी आहे ना, त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पण एकूणच सगळ्यांची चर्चा म्हणजे युती संदर्भात आहे, त्यामुळे 20 वर्षानंतर जर सोबत येत आहेत तर त्यामध्ये कुठेही भांडणं करणं का असं वाटतं साहेब काय म्हणाले याचा शब्दोशब्द मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर सांगणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे तो पक्षाच्या अंतर्गत बाब आहे ती. जी एकंदरीत सध्या मराठी भाषेवरून या ठिकाणी जो हिंदी सक्ती विरोधामध्ये जो लढा तुम्ही उगारला होता, यामध्ये शिवसेना सुद्धा आली होती. आता कुठेतरी खळखटाक सुद्धा बाहेर पाहायला मिळतोय, कुठेतरी मनसेचा परिणाम सुद्धा असं म्हटलं जातं. नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन नेहमी आक्रमक असतात आणि मराठी तर आमच्या DNA मध्ये आहे, आमच्या रक्तात आहे. संघटन मजबूतीसाठी कामाला लागा, मात्र मनसेमध्ये जे जुने पदाधिकारी आहेत किंवा सोडून गेलेले असतील त्यांच्या सुद्धा काही निष्क्रिय झालेले जे पदाधिकारी आहेत ज्यांनी पक्षाचं काम करणं सोडलं त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जुन्या नेत्यांना किंवा जुन्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुद्धा चर्चा करून त्यांच्यासोबत कामाला लागा अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.